नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI कडनं एक महत्वाची अपडेट आलेली आहे, नोटिफिकेशन आली आहे. सो ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली असेल त्यांना इथे प्रेफरन्स द्यायचा आहे. पण प्रेफरन्स देत असताना एक महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातो. तो प्रश्न असा आहे की प्रेफरन्स कोणी द्यावा आणि कुणाला व का द्यावा हाही प्रश्न विचारला जातो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमधून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. पण व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही प्रेफरन्स देण्याची लिंक तुम्हाला 13 तारखेपासून 16 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत ओपन असणार आहे. सो या दरम्यान तुम्हाला प्रेफरन्स देताना टोटल 9 वेगवेगळ्या या कोर्सेससाठी प्रेफरन्स द्यायचा आहे. तुमची निवड कुठे झाली असेल ते एकदा चेक करा. एकापेक्षा जास्त निवड असेल तर एकाच साठी तुम्हाला इथे निवड द्यायची हे पण लक्षात घ्या. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला की ही निवड करताना कुणाला प्रेफरन्स द्यायचे, तर दोघे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं निवड यादीत निवड म्हणून गुणवत्ता यादीमध्ये नाव आहे आणि जी विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असेल अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना इथे प्रेफरन्स द्यायचा. लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांना चुकून सोशल मीडियाच्या माध्यमातून असा मेसेज जाऊ शकतो, गेला असेल किंवा समजला असेल की प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना इथे प्रेफरन्स द्यायची नाही. त्यांनी इथे लिखित स्वरूपात सांगितले बघा. सीडी तुमची घेण्यात आली होती, त्याद्वारे गुणवत्ता यादी, निवड व प्रतीक्षा यादीतील मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांना खालील नमूद पूर्वपरीक्षा योजनांकरिता प्रशिक्षण देणाऱ्या नामनिर्देशित परीक्षा संस्थांची निवड करण्याची विकल्प देण्याची सुविधा या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोघांनाही द्यायची. त्यांनी व टाकलाय बघा शब्दामध्ये, तुम्हाला इथे दिसत नसेल, मी तुम्हाला सांगतो. निवड व प्रतीक्षा यादीतील असं टाकलेला शब्द आहे. व आहे याचा अर्थ तुम्हाला इथे दोघांनाही प्रेफरन्स देणं आहे. ही संधी परत मिळणार नाही. नाहीतर मग तुम्ही असं म्हणाल की प्रतीक्षा यादीत असल्यामुळे मला माहित नाही प्रेफरन्स द्यायचा होता की नाही. माहित नाही हा विषय नाही, त्यांनी लिखित स्वरूपात दिलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून प्रेफरन्स दिला नसेल तर लगेच देऊन टाका. आणि कुठे देऊ शकता प्रेफरन्स, तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुमच्यासाठी महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. महाराष्ट्रात नंबर 1 तुम्हाला इथे क्वालिटीचं ट्रेनिंग दिलं जाणार. का म्हटलं मी असं, कारण तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स नंबर 1 जर दिला तर तुम्हाला स्पेशल शिक्षक वर्ग मिळणार. महेश पाटील सर, यशवंत सोलाट सर आणि सचिन ढवळे सर. मला सांगा, स्पर्धा परीक्षेत अभ्यास करणारा कोणता विद्यार्थी यांना ओळखत नाही? सगळेच ओळखतात. त्याचबरोबर हे पण फॅकल्टी तुम्हाला इथे मिळणार आहे, ज्यामध्ये मी स्वतः अमोल गाडेकर सर, सुशील बारी सर, परशुराम शिंदे सर, धनंजय सर, योगेश सर, अंकित सर, नितीन सर, प्रतीक सर, राजेश सर, बाळासाहेब सर आणि विजय सर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल. ही सगळी टीम तुम्हाला इथे मिळणार आहे. सो ही जर टीम हवी असेल तर लगेच प्रेफरन्स देऊन टाका. त्याचबरोबर अजून महत्वाचं, अप्पा हातनोरे सरांचे तुम्हाला क्लास नोट्स पण अवेलेबल आहे आणि त्यांचं PYQचं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला नोट स्वरूपामध्ये महेश पाटील सरांचं 0 एररचं मराठी इंग्लिशचं पुस्तक आणि त्यांचे PYQचं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. यशवंत सोलाट सरांचं मराठीचं पुस्तक सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज भरपूर स्वरूपात अवेलेबल आहे. गायडन्स आहे, मेंटोरिंग आहे, सगळं मिळणार. त्यासाठी अकॅडमीला प्रेफरन्स द्या. आणि काही अडचण असेल तर बघा, प्रेफरन्स देत असताना तुम्हाला इग्नाइट अकॅडमी, संभाजीनगर आणि पुणे अशी दोन्हीही तुम्हाला इथे संस्था दिसणार आहे. सो कोणत्याही एकाला तुम्ही देऊ शकता. अडचण असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, लगेच प्रेफरन्स देऊन टाका. लेट कराल तर लेट व्हा. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.